नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। आज तुम्हाला दाखवणार आहे सांडगी मिरची। ही मिरची प्रथम मी अर्धा किलो आणली। ती धुवून स्वच्छ धुवून एका सुक्या कपड्याने पुसून घेतली आणि नंतर त्या मिरचीचा असे उभा चीर द्यायचा। मिरचीला उभा चीर दिला की त्यातल्या बिया काढायच्या। बिया अगदी सगळ्या काढल्या पाहिजे। बिया काढून टाकायच्या सगळ्या। बिया काढून झाल्या की एका प्लेटमध्ये ठेवून द्यायच्या। त्या मिरच्या आपण रात्रीच्याच भरायच्या। आणि मी 4 लिंब घेतलेत, कारण ह्याला मसाल्याला लिंबाच्या रसामध्ये मी मसाला मिक्स करणार आहे। जर दही असेल तर तुम्ही दह्यामध्ये सुद्धा हा मसाला मिक्स करून मिरचीमध्ये भरू शकता। आणि आता त्याला 4 लिंबांचा रस काढून घ्यायचा। चांगला रस काढायचा आणि मसाला तयार करायचा। मसाल्यामध्ये 100 ग्राम धणे, 2 चमचे बडीशेप, 1 चमचा मेथीचे दाणे हे चांगले तव्यामध्ये गरम करून मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घ्यायची। आणि त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं। मीठ थोडं जास्त प्रमाणात टाका, म्हणजे मिरचीला मीठ जास्त असेल छान लागते। आणि लिंबाच्या रसामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा। ह्याला पाण्याचा हात लावायचा नाही। पाण्याचा हात लावला की ती मिरची लवकर त्याला बुरशी लागते, खराब होते मग ती। म्हणून त्याला पाण्याचा हात अजिबात लावायचा ना। लिंबाच्या रसामध्ये किंवा दह्यामध्ये मिक्स करून हा मसाला घ्यायचा। आणि हा मसाला आता असं मिरचीमध्ये चांगला अगदी गच्च भरून घ्यायचा। मिरची आपण रात्रीच भरून ठेवायची। रात्रभर मिरची मसाल्यामध्ये चांगली मुरते। मिरची भरून घेतली, सगळ्या मिरच्या अशा भरून घ्यायच्या। चांगल्या अशा घट्ट मसाला चांगला भरला पाहिजे, कारण का मसाला मग नंतर बाहेर पडत नाही। सगळा मसाला भरून झाला की एका परातीमध्ये आपण काढायच्या आणि असेच रात्रभर ठेवून द्यायची। दुसऱ्या दिवशी आपण सकाळी ही मिरची उन्हामध्ये सुकत घालायची। आणि ही मिरची आपण 4 दिवस कडक उन्हामध्ये अगदी चांगली सुकून घ्यायची। चांगली कुरकुरीत झाली पाहिजे, मग मिरची चांगली राहते आणि त्याला बुरशी पण पकडत नाही। हे बघा, अशी मिरची कुरकुरीत चांगली सुकली पाहिजे। अशी माझी मिरची 4 दिवसानंतर सुकलेली आहे। ही मिरची आपण आपल्याला भाजी नसेल तरी डाळ, पापड आणि ही 2 मिरच्या तळल्या की छान लागते भाजी। तुम्ही एकदा या मिरच्या करून बघा अशा।